नमस्कार. DAV मोयल पब्लिक स्कूल ऑनलाईन कथाकथनाच्या आजच्या या भागामध्ये तुम्हा इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे. मुलांनो, मागच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण गोष्टींचा खजिना, छोट्यांसाठी मजेदार गोष्टी या पुस्तकातील स्वर्गाची सफर ही कथा अभ्यासली होती. आज आपण गोष्टींचा खजिना या पुस्तकातील एकलव्याची गुरुभक्ती ही कथा अभ्यासूया आणि या कथेतून मिळणारा बोध आपल्या जीवनामध्ये समाविष्ट करूया. मुलांनो, तुम्ही एकलव्य आणि गुरु द्रोणाचार्य या गुरु शिष्य जोडींच्या अनेक कथा वाचलेल्या असतील. तर या गुरु शिष्य जोडीतील एक कथा आज आपण वाचन करूया. आजच्या आपल्या कथेचे नाव आहे एकलव्याची गुरुभक्ती. एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात भिल्लांची वस्ती होती. भिल्ल म्हणजे जंगलात राहणारे आदिवासी. ही भिल्ल मंडळी जंगलातील पशुपक्ष्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करत. या वस्तीत एकलव्य नावाचा एक तरुण भिल्ल राहत होता. एक तरबेज धनुर्धारी बनण्याची त्याची महत्वाकांक्षा होती. गुरु द्रोणाचार्य धनुर्विद्या शिकवण्यात पारंगत असल्याचे त्याने ऐकले होते. हस्तिनापुरात राजकुमार कौरव आणि पांडव यांना ते धनुर्विद्येचे शिक्षण देत आहेत हे सुद्धा त्याला माहीत होते. एके दिवशी एकलव्य गुरु द्रोणाचार्यांकडे गेला. त्याच्या पाया पडून तो म्हणाला, गुरुजी, आपण माझा शिष्य म्हणून स्वीकार करावा. मला आपल्याकडून धनुर्विद्येचे शिक्षण घ्यायचे आहे. गुरु द्रोणाचार्यांनी विचारले, तू कोण आहेस? मी एक भिल्ल आहे. एकलव्य मान खाली घालून म्हणाला. गुरु द्रोणाचार्य म्हणाले, मी कुणा भिल्लाला माझे शिष्यत्व देत नाही. मी फक्त क्षत्रिय कुळातील राजकुमारांनाच धनुर्विद्या शिकवतो. एकलव्य हा जंगलात राहणाऱ्या भिल्लांचा मुलगा होता. जंगलात राहणाऱ्या आदिवासींचा मुलगा होता आणि तो धनुर्विद्येमध्ये तरबेज होता. धनुर्विद्या म्हणजे बाण सोडण्याची विद्या. आणि त्याची इच्छा होती की द्रोणाचार्य हे धनुर्विद्या शिकवण्यात पारंगत आहेत, खूप हुशार आहेत आणि हस्तिनापुरातील कौरव आणि पांडवांना ते धनुर्विद्या शिकवतात हे एकलव्याने ऐकले होते. आणि तो एक दिवस गुरु द्रोणाचार्यांकडे गेला आणि त्यांना म्हणाला की आपण माझे शिष्य म्हणून स्वीकार करा. मला धनुर्विद्या शिकायची आहे आणि तेही तुमच्याकडून. तेव्हा द्रोणाचार्य मात्र त्याला तुसडेपणाने म्हणाले की तू कोणत्या जातीचा आहेस? तेव्हा एकलव्याने सांगितले, मी जंगलात राहणारा एक भिल्ल आहे. तेव्हा द्रोणाचार्य त्याला म्हणाले की मी भिल्लांना धनुर्विद्या शिकवत नाही. मी फक्त क्षत्रिय कुळातील राजकुमारांनाच धनुर्विद्या शिकवतो. द्रोणाचार्यांचे हे बोल ऐकून एकलव्याला खूप दुःख झाले. तो निराश होऊन जंगलात परत आला. त्याने ठाम निश्चय केला, मी धनुर्विद्या शिकेन आणि ती सुद्धा गुरु द्रोणाचार्यांकडूनच. मुलांनो, एकलव्याने सुद्धा आपल्या मनाशीच निश्चय केला, द्रोणाचार्यांनी मला शिष्यत्व देण्याला नाकारले ना, मी सुद्धा शिकेन धनुर्विद्या, पण गुरु द्रोणाचार्यांकडूनच. मग एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांची एक मातीची मूर्ती घडविली. त्या मूर्तीची त्याने आपल्या झोपडीजवळच्या एका डेरेदार वृक्षाखाली स्थापना केली. तो रोज त्या मूर्तीच्या पाया पडायचा व स्वतःच धनुर्विद्येचा अभ्यास करायचा. जणू काही गुरु द्रोणाचार्यच आपणास धनुर्विद्या शिकवत आहेत अशा भावनेनेच तो धनुर्विद्येचे धडे गिरवायचा. अशा तऱ्हेने एकलव्याने अनेक वर्ष धनुर्विद्येचा अभ्यास केला. आता तो धनुर्विद्येत प्रवीण झाला होता. त्याच्या धनुष्यातून विजेच्या वेगाने बाण सुटत
मुलांनो, गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला धनुर्विद्या शिकविण्याचे नाकारले. एकलव्य दुःखी झाला, पण त्याने मनाशीत निर्णय केला की मी धनुर्विद्या शिकेन तर ती द्रोणाचार्यांकडूनच. त्याने काय केले? गुरु द्रोणाचार्यांची एक मातीची मूर्ती घडविली. ती मूर्ती त्याने एका मोठ्या झाडाखाली स्थापन केली आणि त्या मूर्तीच्या समोर तो धनुर्विद्येचा स्वतःच अभ्यास करायचा. जणू काही गुरु द्रोणाचार्यच आपणास धनुर्विद्या शिकवत आहेत या भावनेनेच त्याने धनुर्विद्येचे धडे गिरवले, खूप सराव केला आणि एक दिवस तो धनुर्विद्येमध्ये प्रवीण झाला. त्याने धनुष्यातून जे बाण काढले ते बाण विजेच्या वेगाने सुटू लागले. तर मुलांनो, आता धनुर्विद्येमध्ये एकलव्य हुशार झाला. नेमबाजीमध्ये त्याचे नेम लागू लागले आणि यामुळे एकलव्यामध्ये आत्मविश्वास वाढला. एके दिवशी काय झाले? गुरु द्रोणाचार्य आणि कौरव पांडव राजकुमार जंगलात शिकार करण्यासाठी निघाले आणि त्यांच्याबरोबर एक शिकारी कुत्रा देखील होता. तो शिकारी कुत्रा जंगलात फिरत फिरत एकलव्याच्या झोपडीजवळ आला. एकलव्याला पाहून तो जोराजोरामध्ये भुंकू लागला. तेव्हा एकलव्याने काय केले तर अचूक नेम धरून एक बाण सोडला. तो बाण कुत्र्याच्या तोंडात जाऊन अडकला. एकलव्याने असे एकामागून एक 6 बाण सोडले आणि त्या कुत्र्याचे तोंड बाणांनी भरून बाण लक्ष्याचा अचूक वेध घेत नेमबाजीत आपल्या यशामुळे एकलव्याचा आत्मविश्वासही खूप वाढला. एके दिवशी गुरु द्रोणाचार्य आणि राजकुमार जंगलात शिकार करण्यासाठी निघाले. त्यांच्याबरोबर त्यांचा शिकारी कुत्रा होता. तो कुत्रा फिरत फिरत एकलव्याच्या झोपडीजवळ आला. एकलव्याला पाहून तो जोराजोरात भुंकू लागला. एकलव्याने नेम धरून एक बाण सोडला. तो बाण कुत्र्याच्या तोंडात जाऊन अडकला. मग एकलव्याने एकामागून एक असे आणखी 6 बाण सोडले आणि कुत्र्याचे तोंड बाणांनी भरून टाकले. अशा प्रकारे कुत्र्याच्या तोंडात 7 बाण शिरले असूनही तोंडातून रक्ताचा एकही थेंब निघाला नव्हता. कुत्रा घाबरला. तो तशाच अवस्थेत गुरु द्रोणाचार्य आणि राजकुमार होते तिथे पडत पडत गेला. त्याला त्या अवस्थेत पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. अशा प्रकारे बाणांनी भरलेले कुत्र्याचे तोंड पाहून गुरु द्रोणाचार्यांच्या तोंडातून उद्गार निघाले, खरोखरच हा कोणीतरी महान धनुर्धारी असला पाहिजे. गुरु द्रोणाचार्य आणि राजकुमार ताबडतोब त्या अज्ञात तीरंदाजाच्या शोधात निघाले. ते फिरता फिरता एकलव्याच्या झोपडीपाशी येऊन पोहोचले. एकलव्य त्यावेळी धनुर्विद्येचा सराव करत होता. गुरु द्रोणाचार्यांनी त्याच्याजवळ जाऊन विचारले, तूच आमच्या कुत्र्यांचं तोंड बाणांनी भरून टाकलं आहेस काय? मुलांनो, तो कुत्रा तोंडात 6ही बाण घेऊन जिथे गुरु द्रोणाचार्य आणि राजकुमार होते त्या ठिकाणी गेला. गुरु द्रोणाचार्य आणि राजकुमारांना त्या कुत्र्याच्या तोंडातील बाण पाहून आश्चर्य वाटले, कारण 6 बाण त्या कुत्र्याच्या तोंडात होते, पण त्या कुत्र्याच्या तोंडातून एकही रक्ताचा थेंब निघाला नव्हता. गुरु द्रोणाचार्यांना ते पाहून खूप आश्चर्य वाटले आणि त्यांच्या तोंडून उद्गार निघाले की हे कुणीतरी महान धनुर्धार्याचे कृत्य आहे. आणि त्या धनुर्धार्याचा शोध घेण्यासाठी ते राजकुमारांसोबत जंगलामध्ये निघाले आणि शोध घेता घेता ते एकलव्याच्या झोपडीजवळ आले आणि एकलव्याला विचारलं, तूच आमच्या कुत्र्याचं तोंड बाणांनी भरलं का? अशा प्रकारे कुत्र्याच्या तोंडात 7 बाण शिरले असूनही तोंडातून रक्ताचा एकही थेंब निघाला नव्हता. कुत्रा घाबरला. तो तशाच अवस्थेत गुरु द्रोणाचार्य आणि राजकुमार होते तिथे पडत पडत गेला. त्याला त्या अवस्थेत पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. अशा प्रकारे बाणांनी भरलेले कुत्र्याचे तोंड पाहून गुरु द्रोणाचार्यांच्या तोंडातून उद्गार निघाले, खरोखरच हा कोणीतरी महान धनुर्धारी असला पाहिजे. गुरु द्रोणाचार्य आणि राजकुमार ताबडतोब त्या अज्ञात तीरंदाजाच्या शोधात निघाले. ते फिरता फिरता एकलव्याच्या झोपडीपाशी येऊन पोहोचले. एकलव्य त्यावेळी धनुर्विद्येचा सराव करत होता. गुरु द्रोणाचार्यांनी त्याच्याजवळ जाऊन विचारले, तूच आमच्या कुत्र्यांचं तोंड बाणांनी भरून टाकलं आहेस काय? मुलांनो,
तो कुत्रा तोंडात 6ही बाण घेऊन जिथे गुरु द्रोणाचार्य आणि राजकुमार होते त्या ठिकाणी गेला. गुरु द्रोणाचार्य आणि राजकुमारांना त्या कुत्र्याच्या तोंडातील बाण पाहून आश्चर्य वाटले, कारण 6 बाण त्या कुत्र्याच्या तोंडात होते, पण त्या कुत्र्याच्या तोंडातून एकही रक्ताचा थेंब निघाला नव्हता. गुरु द्रोणाचार्यांना ते पाहून खूप आश्चर्य वाटले आणि त्यांच्या तोंडून उद्गार निघाले की हे कुणीतरी महान धनुर्धार्याचे कृत्य आहे. आणि त्या धनुर्धार्याचा शोध घेण्यासाठी ते राजकुमारांसोबत जंगलामध्ये निघाले. आणि शोध घेता घेता ते एकलव्याच्या झोपडीजवळ आले आणि एकलव्याला विचारलं, तूच आमच्या कुत्र्याचं तोंड बाणांनी भरलं का? एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांना ओळखले. पुढे होऊन त्याने त्यांच्या चरणी मस्तक ठेवले आणि म्हणाला, होय गुरुदेव, ते माझेच कृत्य आहे. द्रोणाचार्यांनी विचारले, तुझ्या गुरुचं नाव काय? अशी सुंदर धनुर्विद्या तुला कोणी शिकवली? एकलव्याने झाडाखाली ठेवलेल्या द्रोणाचार्यांच्या मातीच्या मूर्तीकडे बोट दाखवले. तो म्हणाला, हे माझे गुरु आहेत, त्यांच्याकडूनच मी धनुर्विद्या शिकत आहे. बाण लक्ष्याचा अचूक वेध घेत नेमबाजीत आपल्या यशामुळे एकलव्याचा आत्मविश्वासही खूप वाढला. एके दिवशी गुरु द्रोणाचार्य आणि राजकुमार जंगलात शिकार करण्यासाठी निघाले. त्यांच्याबरोबर त्यांचा शिकारी कुत्रा होता. तो कुत्रा फिरत फिरत एकलव्याच्या झोपडीजवळ आला. एकलव्याला पाहून तो जोराजोरात भुंकू लागला. एकलव्याने नेम धरून एक बाण सोडला. तो बाण कुत्र्याच्या तोंडात जाऊन अडकला. मग एकलव्याने एकामागून एक असे आणखी 6 बाण सोडले आणि कुत्र्याचे तोंड बाणांनी भरून टाकले. गुरु द्रोणाचार्य मनात म्हणाले, अर्जुन सुद्धा या तरुणापुढे धनुर्विद्येत उणा पडेल, तर आता काय करावं? खूप विचार करून द्रोणाचार्य एकलव्या म्हणाले, जर तू मला गुरु मानतोस तर तू मला गुरुदक्षिणा दिली पाहिजेस. द्रोणाचार्यांचे हे बोल ऐकून एकलव्याला खूप आनंद झाला. तो ताबडतोब म्हणाला, मागा गुरुजी, मागा. गुरुदक्षिणा म्हणून आपण जे मागाल ते मी आपल्याला आनंदाने देईन. द्रोणाचार्य लगेच म्हणाले, गुरुदक्षिणा म्हणून तू तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मला दे. मुलांनो, द्रोणाचार्यांना भीती वाटली की मी ज्यांना शिष्यत्व दिले त्या राजकुमारांपेक्षा धनुर्विद्येमध्ये अत्यंत हुशार असलेला अर्जुन याच्यापेक्षाही हा एकलव्य धनुर्विद्येमध्ये हुशार आहे. आणि कालांतराने पुढे चालून कौरव आणि पांडवांपेक्षा हा भिल्ल जमातीतील एकलव्य धनुर्विद्येमध्ये पुढे जाऊ नये असे द्रोणाचार्यांना वाटले. आणि त्यामुळे त्यांनी एकलव्याला त्याचा हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागितली. आणि हसत हसत एकलव्यसुद्धा ही गुरुदक्षिणा द्यायला तयार झाला. एकलव्याने कमरेला लावलेली सुरी हातात घेतली आणि ताबडतोब स्वतःच्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुचरणी अर्पण केला. एकलव्याचे हे भव्य बलिदान पाहून सर्वच राजकुमार अवाक झाले. गुरु द्रोणाचार्य देखील आश्चर्यचकित होऊन एकलव्याकडे पाहतच राहिले. नंतर प्रेमळ स्वरात ते म्हणाले, एकलव्या, गुरुदक्षिणेसाठी तू दिलेल्या बलिदानाला तोड नाही. जोवर आकाशात चंद्र सूर्य असतील तोवर लोक तुझ्या या त्यागाचे स्मरण करतील. एक श्रेष्ठ धनुर्धारी म्हणून अवघ्या जगात तुझी कीर्ती पसरेल असा माझा तुला आशीर्वाद आहे. एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांना वंदन केले. मुलांनो, द्रोणाचार्यांनी एकलव्याला त्याच्या उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागितले. एकलव्याने त्वरित आपल्या कमरेला लावलेली सुरी हातात घेतली आणि ताबडतोब आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून त्यांच्या चरणी अर्पण केला.
आणि एकलव्याचे हे भव्य बलिदान पाहून द्रोणाचार्य अवाक झाले. त्याच्या गुरुभक्तीने, त्याच्या गुरुनिष्ठेने ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्यासोबत असलेले कौरव पांडव राजकुमार देखील त्याची ही गुरुभक्ती पाहून अवाक झाले. त्याला गुरु द्रोणाचार्य आश्चर्यचकित होऊन म्हणाले, एकलव्या, गुरुदक्षिणेसाठी तू दिलेल्या बलिदानाला तोड नाही. जोवर आकाशामध्ये सूर्यचंद्र असतील तोवर लोक तुझ्या या त्यागाचे स्मरण करतील. लोक तुला एक श्रेष्ठ शिष्य म्हणून कधीही विसरणार नाहीत. एक श्रेष्ठ धनुर्धारी म्हणून जगात तुझे नाव सदैव राहील. आणि तू सर्व जगामध्ये जोवर सूर्यचंद्र आहेत तोवर गुरुदक्षिणेसाठी प्रसिद्ध राहशील, असा माझा तुला आशीर्वाद आहे. आणि एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांना नमस्कार केला, त्यांना वंदन केले. तर मुलांनो, या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की एकलव्यासारखी आपल्या गुरूंवर अपार श्रद्धा असावी. आपण आपल्या गुरूंचा आदर आणि सन्मान करावा. तर मुलांनो, पुढच्या ऑनलाईन कथेच्या सदरामध्ये आपण गोष्टींचा खजिना भाग 3 या पुस्तकातील पुढच्या कथेसह भेटूया. धन्यवाद.